अपत्याच्या ताब्याकरता वर्क फ्रॉम होम मुद्दा निर्णायक आहे का? वैवाहिक वादात उद्भवणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपत्याचा ताबा. अपत्याच्या ताब्याकरता अनेकानेक घटक महत्त्वाचे असले तरी अंतिमतः आपल्या अपत्याचे भरे व्हावे हा सर्वोच्च आणि निर्णायक घटक असतो आणि याच विषयावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निकाल दिलाय. आता या प्रकरणाची आपण पार्श्वभूमी काय ती बघून घेऊयात. या प्रकरणात मुलाचा ताबा पत्नीस देण्यात आला होता. वडिलांनी त्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने आदेशात बदल करून मुलगा वडिलांकडेच ठेवण्याचे आदेश दिले. त्या निर्णयाविरुद्ध आईने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. आता सर्वोच्च न्यायालयाने ह्यात काही निरीक्षणं काढलेली आहेत ती पुढील प्रमाणे आहेत. एक म्हणजे आम्ही दोन्ही पालक आणि मुलाशी संवाद साधलाय. उभयता दोन्ही व्यक्ती सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. त्यांच्यात वाद गैरवर्तनामुळे नव्हे तर मतभेदांमुळे उद्भवलेले आहेत आणि आता पुन्हा एकत्र राहण्याची शक्यता देखील संपलेली आहे. त्यामुळेच गुणवत्तेवर पुढे जाणे फार गरजेचे आहे. दुसरं म्हणजे सध्याच्या काळात दोन्हीही पालक जे आहेत ते कार्यरत असणे हे अत्यंत सामान्य आहे. त्यामुळे वडिलांना वर्क फ्रॉम होम पर्याय असणं हे निर्णायक असू शकत नाही. मुलाच्या हिताचे मूल्यांकन हा अधिक व्यापक, मानवी आणि परिस्थितीनुसार केला जाणारा अभ्यास आहे. मुलाची शाळा आईच्या घरापासून लांब आहे तर वडिलांच्या घरापासून जवळ आहे. मुलगा आता 5 इयर्सपेक्षाही मोठा आहे म्हणून पालकत्व न्यायतत्वानुसार म्हणजे गार्डियनशिप ज्युरिस्प्रुडन्सनुसार मुलाच्या मताला अधिक वजन दिले जाते. प्रत्यक्ष संवादातून मुलाचे आईवर प्रेम आहे मात्र तो वडिलांची साथ सोडायला देखील तयार नसल्याचं निष्पन्न झालेलं होतं. वडिलांच्या घरी आजोबा व इतर मोठी मंडळींची सोबत त्याला मिळणार होती. दोन्हीही भावंडांना एकमेकांची आठवण येते परंतु मुलगी वडिलांकडे जायला आणि मुलगा वडिलांपासून दूर राहायला तयार नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांच्या एकत्र येण्याच्या ताब्याचा कोणताही व्यवहार्य पर्याय उरलेला नव्हता. मुलासाठी आईशी संबंध ठेवणे अत्यावश्यक आहे आणि त्यामुळे त्यांच्या भेटीचे अधिकार कायम ठेवणे खूप आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आता ह्याच्यावरती काय निकाल आहे ते आपण बघूयात. मुलाचा ताबा वडिलांकडे ठेवण्यात आला आणि आई मुलगा यांच्या भेटीचे अधिकार देखील कायम ठेवण्यात आले. यातून एकच निष्कर्ष निघतो. ताब्याचा विचार करता वर्क फ्रॉम होम हा निर्णायक मुद्दा नसल्याने कामाकरता बाहेर जावे लागणाऱ्या आईपेक्षा घरून काम करणाऱ्या वडिलांची बाजू केवळ त्याच कारणाने भक्कम होत नाही. ही केस आधुनिक भारतातील उभयता कार्यरत असण्यासारख्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांना स्पर्श करते. अपत्याच्या ताब्याकरता अपत्याचे भले हा सर्वोच्च आणि निर्णायक मुद्दा ठरतो. हे या निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट केले. धन्यवाद.